पुण्यातील कात्रज डेअरीच्या दूध दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ झाली आहे. दुधाच्या विक्री दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. पुणे जिल्हाधिकारी सहकारी दूध उत्पादक संघ, दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत हा निर्णय घेतलेला आहे. पुण्यामध्ये संत निरंकारी मिशनचे 42 ठिकाणी जलस्वच्छता अभियान पार पडलं. इंद्रायणी, मुळामुठा, भीमा यासारख्या नद्यांसह विविध तलावांवर 42 ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता अभियान राबवलं गेलं. संत निरंकारी मिशनच्या वतीनं प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल आणि स्वच्छ मन या अभियानाचा 4था टप्पा पुण्यामध्ये पार पडला. पुण्यामधील फळ बाजारामध्ये रमजानमुळे फळांना मागणी वाढलेली आहे. रसदार फळांना अधिक मागणी वाढली आहे. मात्र फळांची आवक कमी झाल्यामुळे कलिंगड, खरबूज आणि पपईच्या दरात किलोमागे 5 रुपयांनी वाढ झाली आहे. पुण्याच्या दिवे घाटमध्ये आज काम केलं जाणार आहे आणि त्यासाठी हा दिवे घाट 2 तास बंद असणार आहे. आळंदी पंढरपूर पालखी मार्गांच्या रुंदीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू आहे आणि त्यामुळे आज दुपारी 1 ते दुपारी 3 वाजेपर्यंत दिवे घाट वाहतुकीसाठी बंद असेल. घाट ब्लास्टिंग काम होणार असल्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे वाहन चालकांनी कोंढवा येवलेवाडी मार्गे बोपदेव घाट या पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन केलेलं आहे. येवला नगरसूल रोडवरील रेल्वे गेट परिसरामध्ये कॅनॉलजवळ डंपर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे डंपर उलटला. या अपघातामध्ये डंपर चालक जखमी झालाय. त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. नाशिकमधील मालेगाव शहर पुन्हा एकदा हादरलेलं आहे. एका नराधम तरुणानं 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ही मुलगी लहान मुलासोबत खेळत असतानाच नराधमानं तिला नेला आणि तिच्यावर अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तरुणाला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. मध्यस्थीमार्फत मुंबई मनपामध्ये मुलाला नोकरीचा आमिष देत सेवानिवृत्ताला 12 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. या प्रकरणामध्ये पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. सेवानिवृत्त वाघ यांनी तक्रार दिली असता ओळखीच्या मध्यस्थानं नितीन धुमाळ यांची भेट करून दिली आणि संशयितानं तुमच्या मुलाचं काम करून देतो असं आश्वासन दिलं आणि मध्यस्थाच्या हातानं 14 लाख रुपये दिले. 8 दिवसांमध्ये ऑर्डर देतो असं सुद्धा सांगितलं होतं. मात्र ऑर्डर दिली नाही आणि त्यांची 12 लाख रुपयांची फसवणूक केली. नाशिकमध्ये धारधार शस्त्र घेऊन दहशत माजवणाऱ्या तडीपार असलेल्या संशयिताला शहर गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. हा संशयित धारधार शस्त्र घेऊन गाडगे महाराज धर्मशाळेजवळ दहशत माजवत होता. संशयिताला सापळा रचत अटक झाली आहे. नाशिक महापालिका स्थायी समितीच्या सभापती निवडीचं बिगुल वाजलंय. 16 सदस्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सभापती निवडीच्या हालचालींना वेग आलाय. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकानं 2024-25 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. 104 कोटींवर उत्पन्न मिळवत झोनमध्ये 9वा क्रमांक पटकावलाय. 2025-26 या आर्थिक वर्षातही अशीच कामगिरी राहील. मात्र इतकं उत्पन्न देऊन सुद्धा छत्रपती संभाजीनगरला नव्या रेल्वेंची प्रतीक्षाच आहे. छत्रपती संभाजीनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा या आर्थिक वर्षाचा 359 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अधिसभा बैठकीमध्ये मंजूर झालाय. यामध्ये नवीन इमारतींसाठी भरीव तरतूद केली आहे. तसंच वसतिगृह, शैक्षणिक विभागासाठी इमारती, मैदानं तयार करण्याचं नियोजन सुद्धा केलंय. छत्रपती संभाजीनगरातील जायकवाडीमधील मुख्य पंपगृहातील तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. आता दुरुस्तीचं काम पूर्ण होऊन पाणी पुरवठा पुन्हा सुरू झालाय. ईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं मोठा दिलासा दिलाय. प्रलंबित याचिकांच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून संबंधित शिक्षकांची नावं बढतीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचे अंतरिम आदेश कोर्टानं दिलेत. मात्र या आदेशामुळे संबंधित शिक्षकांना तात्पुरता दिलासा मिळालाय. त्यांची बढती अंतिम निर्णयावरच अवलंबून असणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याला एका दारुड्यानं शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणामध्ये पती पत्नीच्या विरोधात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. ही व्यक्ती दारू पिऊन गाडी चालवत होती आणि यावेळी पोलिसांनी तिला थांबवल्यामुळे वाद झाला.